हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण टॉपिक स्टार्ट करतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधले आपण टेक्स्टबुक न्यूमरिकल्स घेतोय. जे डिलीटेड पोर्शन मधले आहेत ते आपण न्यूमरिकल्स घेणार नाही आहोत. जे टेक्स्टबुक मध्ये आहेत तेच फक्त आपण न्यूमरिकल्स घेणार आहे. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. काय आहे फर्स्ट क्वेश्चन? कॅल्क्युलेट विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ रेनड्रॉप. म्हणजे आपल्याला विस्कस फोर्स काढायचा आहे. एफ विस्कस आपल्याला फाइंड करायचा आहे. ऑन अ रेन ड्रॉप म्हणजे एक रेन ड्रॉप आहे ऑफ डायमीटर. रेन ड्रॉपचा डायमीटर किती आहे? डायमीटर इज 1 मिलीमीटर, राईट. तर ह्या 1 मिलीमीटरला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायला लागणार, कारण का सर्व एसआय युनिट मध्ये. त्यामुळं मीटर मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करायला लागणार? 10⁻³ न मल्टिप्लाय करायला लागणार कुणाला? 1 ला. त्यामुळे 10⁻³ ऍज इट इज येणार. सो डायमीटर इज 10⁻³ फॉलिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड. म्हणजे त्या ड्रॉपची वेलॉसिटी किती आहे? 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड थ्रू एअर. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर इज 1.8 इंटू 10⁻⁵. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी दॅट इज इटा. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीलाच आपण इटा असं म्हणतो. त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁵. तर आता विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? एफ विस्कस चा फॉर्म्युला काय आहे? 6 पाय इटा दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इंटू आर इंटू व्ही. हा विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलानं आपण विस्कस फोर्स काढू शकतो. तर आता कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी माहिती आहे, रेडियस माहिती आहे. रेडियस कशी माहिती आहे? कारण आपल्याला डायमीटर दिलाय. सो डायमीटर वरून आपल्याला रेडियस निघू शकते. डायमीटर इज रेडियस अपॉन 2, राईट. रेडियस इज डायमीटर अपॉन 2. सो रेडियस काय येणार? 10⁻³ अपॉन 2, राईट. सो 6 पायची व्हॅल्यू असते 3.14. इटा त्यांनी दिलाय 1.8 इंटू 10⁻⁵. व्हॉट इज रेडियस? रेडियस इज 10⁻³ अपॉन 2, राईट. आणि व्हेलॉसिटी किती दिली आहे? व्हेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड, राईट. सो ह्या 2 ला हा 2 गेला. काय येणार? 6 इंटू 3.14 इंटू 1.8 इंटू 10⁻⁵ इंटू 10⁻⁻3. काय येणार? 10⁻⁻8, राईट. सो ह्यांचं आता मल्टिप्लिकेशन करूया. ह्याला आपण 3 कन्सिडर करूया. 6 ह्याला आपण 3 कन्सिडर करूया. ह्याला कमी केला म्हणजे ह्याला वाढवूया. ह्याला 2 कन्सिडर करूया इंटू 10⁻⁻8. सो आन्सर काय येणार? 18 इंटू 2 दॅट इज 36 इंटू 10⁻⁻8, राईट. सो जर आपण ह्याला 10 ने डिवाइड केलं, 3. आणि इथं 10 न मल्टिप्लाय केलं, काय येणार? 3.6 इंटू 10⁻⁻7, राईट. सो ही व्हॅल्यू आली विस्कस फोर्सची. टेक्स्टबुक मध्ये थोडस जास्त आन्सर दिसेल, कारण का आपण इथं राऊंड ऑफ केलंय. जर तुम्ही लॉग टेबल वापरून करेक्ट सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ऍज इट इज आन्सर मिळेल जे टेक्स्टबुक मध्ये दिले. सो कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा लॉग टेबल वापरून. मी राऊंड ऑफ वापरून सॉल्व्ह केले. सो विस्कस फोर्सचा आन्सर आले 3.6 इंटू 10⁻⁷. नेक्स्ट क्वेश्चन. ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 1 न्यूटन. फोर्सची व्हॅल्यू किती दिली आहे? एफ हॉरिझॉन्टल फोर्सची 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया. एक मेटल प्लेट दिली, एक मेटल प्लेट आहे, ऑफ एरिया 10⁻². ह्या मेटल प्लेटचा एरिया किती आहे? 10⁻² मीटर स्क्वेअर विथ वेलॉसिटी. ही जी प्लेट आहे त्याला हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा आहे किती? 1 न्यूटन. म्हणजे असा हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा आहे 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह प्लेट ऑफ एरिया 10⁻² मीटर स्क्वेअर विथ वेलॉसिटी 2 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड. म्हणजे ह्या मेटल प्लेटला 2 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड एवढ्या व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल मूव्ह करायला एवढा फोर्स लागतोय. तर या प्लेटचा एरिया किती आहे? 10⁻² मीटर स्क्वेअर. तर त्यांनी विचारलं काय आहे? व्हेन इट रेस्ट ऑन अ लेअर ऑफ ऑइल.
म्हणजे ही प्लेट आहे कशावर आहे, एक ऑइलचा लेयर आहे. समजा हा एक टँक आहे, हा एक टँक आहे. कलर चेंज करूया. हा एक टँक आहे आणि हा ऑइल आहे. हे वर सर्व ऑइल आहे आणि त्या ऑइलच्या लेयर वरती ही एक मेटल प्लेट आहे, राईट. त्या ऑइलच्या लेयर वरती एक मेटल प्लेट आहे आणि तिला आपल्याला मूव्ह करायचं आहे विथ 1 न्यूटन फोर्स, राईट. विथ अ लेअर ऑफ ऑइल ऑफ 1.5 इंटू 10⁻³ मीटर थिक. म्हणजे हा टँक आहे तो किती थिक आहे, 1.5 इंटू 10⁻³ मीटर थिक. म्हणजे हा लेअर ऑफ ऑइल एवढा थिकनेसचा हा लेअर ऑफ ऑइल आहे. देन फाइंड द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फाइंड करायचं आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच काय, इटा आपल्याला फाइंड करायचं. इटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं फाइंड करणार, आता हॉरिझॉन्टल फोर्स दिला म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे काय आहे हा, ही कन्सेप्ट कुठली आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, विस्कस फोर्स एफ विस्कस इज प्रपोर्शनल टू कशाला प्रपोर्शनल असतो, एरियाला, राईट. एरियाला आणि कशाला, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, राईट. सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय असतो, विस्कस फोर्स इज प्रपोर्शनल टू एरिया अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि ह्यामध्ये कॉन्स्टंट काय असतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज इटा, दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. अँड बाकीचं ऍज इट इज ए इंटू डीव्ही बाय डीएक्स, दॅट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आपल्याला काढायचं काय आहे, इटा काढायचा आहे, दॅट इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला हे बाकीचे सगळे दिले, विस्कस फोर्स दिलाय 1 न्यूटन, क्वेश्चन मध्येच दिलाय ना, विस्कस फोर्स इज 1 न्यूटन. एरिया पण दिलाय प्लेटचा एरिया किती आहे, 10⁻² मीटर स्क्वेअर. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट पण दिलाय, तो कसा काढायचा व्हेलॉसिटी ग्रेडियंट, डीव्ही बाय डीएक्स म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट. किती व्हेलॉसिटीने आपल्याला प्लेटला मूव्ह करायचं आहे, 2 इंटू 10⁻³ विथ कितीचा थिकनेस वरती मूव्ह करायचा आहे, 1.5 इंटू 10⁻³ राईट. सो एवढा हे येणार व्हेलॉसिटी ग्रेडियंट, राईट. एवढ्या व्हेलॉसिटी किती दिले, 2 इंटू 10⁻² दिले, इथं 3 लिहिले. एकदा रफ करूया हे. व्हेलॉसिटी इज 2 इंटू 10⁻², राईट. सो हे किती येणार, 20/15 इंटू 10, राईट. हे 10⁻³ वर गेला, 10⁻³ वर गेला, 10⁻³ इंटू 10⁻², दॅट इज 10, 10⁻1 दॅट इज 10. पुढे काय येणार, 5 4 जा 5 3 जा, राईट. सो काय येणार, 40/3 हा येणार व्हेलॉसिटी ग्रेडियंट. सो विस्कस फोर्स किती आहे, आता सगळ्या व्हॅल्यू टाकूया आणि इटाची व्हॅल्यू काढूया. विस्कस फोर्स किती आहे, 1. इटा आपल्याला तर काढायचा आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आपल्याला काढायचा आहे. एरिया काय दिलाय, एरिया इज 10⁻². व्हेलॉसिटी ग्रेडियंट किती आला, 40/3. आता इटा कसा काढणार, हे बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना या साईडला घेऊन जाऊया. काय येणार, 3/40 इंटू 10⁻², राईट. सो हा 10⁻² वर गेला काय होणार, 10⁻², दॅट इज 3 इंटू 10⁻² म्हणजे काय, 100/40, राईट. सो एक झिरोला हा एक झिरो गेला, 2 2 जा 4, 2 5 जा 10, राईट. सो 15/2 दॅट इज 7.5. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याला, इटाची. इटा किती आला, 7.5. आपल्याला काय काढायचा होता, इटाच काढायचा होता. म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी किती आली, 7.5, राईट. आणि ह्याचं युनिट काय येणार, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. असं युनिट काय आलं, हे न्यूटन. आणि ह्याचे जर युनिट आपण इकडे घेऊन गेलो तर आपल्याला हे युनिट मिळेल, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. एरियाचं मीटर स्क्वेअर खाली गेलं, एक्स मीटरचं वर गेलं आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. सो सेकंड जाणार, मीटर जाणार आणि सेकंड राहणार. सो हे युनिट तुम्हाला मिळेल, राईट. सो आपल्याला मिळाला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, दॅट इज इटा इज 7.5. नेक्स्ट क्वेश्चन, विथ व्हॉट टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, विथ व्हॉट टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी काढायची, राईट. विल अँड एअर बबल ऑफ 0.4 मिलीमीटर इन डायमीटर. एअर बबल आहे, त्याचा डायमीटर किती दिलाय, डायमीटर इज
0.4 मिलीमीटर. राईट. आता ह्याला मीटर मध्ये करून घेऊया. 0.4 इंटू 10⁻³ दॅट इज 4 इंटू 10⁻⁴. राईट. सो आपल्याला डायमीटर दिलाय. राईज इन अ लिक्विड ऑफ विस्कॉसिटी 0.1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. या युनिट वरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे काय दिलंय, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजेच इटा इज 0.1. राईट. अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिले, 0.9. आणि डेन्सिटी ऑफ एअर किती दिले, 1.29 kg/m³. हे आपल्याला डेन्सिटी ऑफ एअर दिला. आणि आपल्याला काय विचारले, टर्मिनल व्हेलॉसिटी. आता टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, 2/9 g r² अपॉन इटा इंटू डेन्सिटी ऑफ एअर मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड. राईट. हा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो. सो आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2/9 इंटू जी किती असतो, जी इज 10. रेडियस किती आहे, डायमीटर आपल्याला दिलाय, रेडियस किती येणार, d/2. राईट. 4 इंटू 10⁻² अपॉन 2 दॅट इज 2 इंटू 10⁻⁴. राईट. सो 2 इंटू 10⁻⁴ इंटू डेन्सिटी ऑफ एअर किती आहे, डेन्सिटी ऑफ एअर दिलाय त्यांनी, किती आहे, 1.29. राईट. आता डेन्सिटी ऑफ लिक्विड कसा काढायचा, तर त्यासाठी त्याने आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं आपण डेन्सिटी ऑफ लिक्विड काढू शकतो. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड इज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू 1000. हा फॉर्म्युला आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड काढायचा. कशापासून, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पासून. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 0.9 इंटू 1000. मग काय येणार, 900. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आली, 900. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड इज 900. राईट. सो आता कॅल्क्युलेशन करूया. 2/9 इंटू, इथं स्क्वेअर करायचा रेडियसचा. राईट. 2/9 इंटू 10 इंटू रेडियसचा स्क्वेअर, 4 इंटू 10⁻⁴ चा स्क्वेअर काय येणार, 10⁻⁸. आता 1.29 मायनस 900, 1 मधनं 900 गेला किती येणार, अप्रॉक्सिमेटली आपण ह्याला 900च धरू शकतो, कारण 900 मधून एक गेला किती येते, 899. राईट. सो 899 ला आपण 900 राऊंड ऑफ कन्सिडर करू शकतो, कारण का आपल्याला इथं 9 आहे, इथं जर आपण 900 लिहिलं तर आपल्याला कॅल्क्युलेशनला ते बरं पडू शकतं. त्यामुळे आपण डायरेक्ट ह्याला 1 मधनं 900 गेला, आपण डायरेक्ट 900 कन्सिडर करू शकतो. पण काय येणार, -900, कारण 1 मधनं मायनस 900 गेलाय ना, त्यामुळे -900 येणार. राईट. सो आपण हे अप्रॉक्सिमेट आन्सर काढतोय. तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो काय येणार, 2/9 इंटू हा 4 इकडे लिहूया, 4 10 इंटू 10⁻⁸ किती येणार, 10⁻⁻7 इंटू -900. राईट. सो 900 जा. राईट. हे मायनस चिन्ह पुढे घेऊन जाऊया. काय येणार, -2 इंटू 4 इंटू 10⁻⁻7 इंटू 100 म्हणजे काय, 100 इज 10⁻². सो आन्सर काय येणार, टर्मिनल व्हेलॉसिटी इज 2 इंटू 4 किती, 8, मायनस चिन्ह ऍज इट इज, इंटू 10⁻⁻7 इंटू 10⁻². सो आन्सर काय येणार, -8 इंटू 10⁻⁻5. राईट. सो हे आन्सर मिळते आपल्याला. हे आन्सर कसं निघाले, आपण राऊंड ऑफ करून काढले. जर आपण ह्याला 10 ने डिवाइड केलं, दॅट इज -0.8, आणि ह्याला 10 ने मल्टिप्लाय केलं, 10⁻⁴. हे आपल्याला आन्सर मिळते. कशाचं, टर्मिनल व्हेलॉसिटी, मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटीचं युनिट. हे आन्सर आपल्याला कसं मिळालंय, हे आपण अप्रॉक्सिमेशन केले इथं. हे तुम्ही लॉग टेबल वापरून प्लीज सॉल्व्ह करा, मग तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल जे टेक्स्ट बुक मध्ये दिले. सो ही टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून सॉल्व्ह करा लॉग टेबल वापरून. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे,
नेक्स्ट क्वेश्चन इज कॅल्क्युलेट राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब. एक कॅपिलरी ट्यूब आहे, त्यात राईज ऑफ वॉटर काढायचं आहे. वॉटर कितीनं राईज होते म्हणजे काढायचं काय आहे आपल्याला, हाईट काढायची, राईट. कारण कॅपिलरिटी मध्ये आपल्याला एकच फॉर्म्युला आहे ना, कॅपिलरी ऍक्शन म्हणून एक पॉइंट आहे राईट टेक्स्ट बुक मध्ये, कॅपिलरी ऍक्शन. त्यात एकच फॉर्म्युला आहे आपल्याला कशाचा आहे, हाईटचा फॉर्म्युला काय दिलाय त्यांनी, 2t cos theta by r rho g, where theta is angle of contact, r is radius of capillary tube, uh, rho is density of water and g is gravity, right? आणि t is surface tension. सो कॅपिलरी ऍक्शन मध्ये आपल्याला एकच फॉर्म्युला आहे, तो कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर, म्हणजे राईज ऑफ वॉटर काढायचं म्हणजे काय काढायचं, हाईटच काढायची आपल्याला, राईट. इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस, ह्याची रेडियस किती दिली आहे, 0.1 मिलीमीटर, राईट. आता मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करूया, 0.1 इंटू 10⁻³ मीटर, राईट. काय येणार, 10⁻⁻4 मीटर. का 0.1 म्हणजे काय, 10⁻⁻1, 10⁻⁻1 इंटू 10⁻³ किती येणार, 10⁻⁴, राईट. व्हेन इमर्स्ड इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन किती आहे वॉटरचं, सरफेस टेन्शन इज 7 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर, राईट. हे सरफेस टेन्शन आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, थिटा बिटवीन वॉटर अँड ग्लास किती दिलाय, 0 डिग्री, राईट. इज 0 दिलाय त्यांनी, राईट. डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे सिग्मा, डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे रो किती दिलाय, 1000, राईट. जी किती दिलाय, 9.8, पण आपण त्याला अप्रॉक्सिमेटली 10 कन्सिडर करतो, राईट. सो आता सगळ्या व्हॅल्यू दिल्यात, ह्यामध्ये टाकूया आणि हाईटची व्हॅल्यू काढूया. 2 सरफेस टेन्शन किती आहे, 7 इंटू 10⁻², थिटा किती आहे, 0 cos 0 अपॉन रेडियस किती आहे, 10⁻⁴. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 1000 म्हणजेच 10⁻³ आणि जी किती आहे, जी आहे 10, राईट. सो काय येणार, 7 2 जा 14 इंटू 10⁻⁻7. कॉस 0 किती असतो, कॉस 0 इज 1 अपॉन 10⁻³ इंटू 10⁻1 किती येणार, 10⁻⁻4 ऍज इट इज, आणि हे 10⁻³ इंटू 10⁻1 10⁻4, राईट. सो 14 इंटू 10⁻⁻7 इंटू 1 म्हणजे ऍज इट इज वरचा येणार, अपॉन 10⁻⁻4 इंटू 10⁻4 दॅट इज 10⁻0, दॅट इज 10⁻0 म्हणजे काय, 1, म्हणजे डिनोमिनेटर काय आला, 1. सो आन्सर काय येणार, 14 इंटू 10⁻⁻7. ही कशाची व्हॅल्यू आली आपली, ही व्हॅल्यू आली आपली हाईटची, राईट. सो ही हाईटची व्हॅल्यू काय आली, 14 इंटू 10⁻⁻7. बरोबर आहे का, हे एकदा चेक करूया. 2 टी किती आहे, सॉरी सरफेस टेन्शन 7 इंटू 10⁻² आहे, राईट. आपण काय घेतलंय, 7 घेतलं, इथं 2 येणार, सॉरी इथे येणार 2, राईट. 7 आहे तिथं 2, 14 इंटू 10⁻² हे आन्सर येणार, राईट. म्हणजेच काय, हाईट किती येणार, 0.14 मीटर, राईट. सो हा फॉर्म्युला आहे, प्लीज हे सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ करा. खूप फॉर्म्युले आहे त्याच्यात मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये. सो हा हाईटचा, राईट. सो हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करा. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. एन एअर बबल ऑफ रेडियस, एक एअर बबल आहे ऑफ रेडियस, रेडियस किती आहे त्याची, 0.2 मिलीमीटर ही त्याची रेडियस. नेहमीप्रमाणे त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया, राईट. 0.2 म्हणजे काय, 2 इंटू 10⁻⁻1 आणि हे 10⁻³ ऍज इट इज, राईट. सो 2 इंटू 10⁻⁻4, राईट. ही आली आपली रेडियस. कॅल्क्युलेट गेज प्रेशर, कॅल्क्युलेट काय करा म्हणतात त्यांनी, गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजेच काय, एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. एक्सेस प्रेशर म्हणजे काय, डेल्टा पी, राईट. हा त्याचा सिम्बॉल आहे एक्सेस प्रेशरचा. सरफेस टेन्शन किती दिलंय त्यांनी, सरफेस टेन्शन इज 7.2 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. आता त्यांनी काढायला काय सांगितलंय आपल्याला, कलर चेंज करूया. त्याने आपल्याला काढायला सांगितलंय एक्सेस प्रेशर,
एक्सेस प्रेशर. आता एक्सेस प्रेशरचे 3 फॉर्म्युले आहेत. कोणाकोणासाठी ते बघूया. एक्सेस प्रेशरचे किती फॉर्म्युले आहेत? 3 फॉर्म्युले. कशासाठी? पहिला तर ड्रॉपसाठी. दुसरा कशासाठी? एअर बबल. दुसरा फॉर्म्युला आहे एअर बबलसाठी. आणि तिसरा फॉर्म्युला आहे सोप बबलसाठी. राईट. सो एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू ड्रॉप अँड एअर बबलसाठी काय आहे? एक्सेस प्रेशर इज डेल्टा पी इज इक्वल टू 2T बाय आर. हा फॉर्म्युला कशासाठी? ड्रॉप आणि एअर बबलसाठी. राईट. हा फॉर्म्युला आहे एक्सेस प्रेशरचा. आणि सोप बबलसाठी फॉर्म्युला काय एक्सेस प्रेशरचा? फॉर सोप बबल एक्सेस प्रेशर इज 4T बाय आर. का? कारण सोप बबलला 2 लेअर असतात, एक आतला आणि एक बाहेरचा. त्यामुळं ड्रॉपला किती लेअर असतात? ड्रॉप आतनं भरलेला असतो, सॉलिड असतो आतनं. त्यामुळे त्याला एकच लेअर असतो. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला असतो 2T बाय आर. पण सोप बबलला 2 लेअर असतात. त्यामुळे 2T बाय आर ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर येणार 4T बाय आर. त्यामुळे सोप बबलसाठी फॉर्म्युला काय असतो? 4T बाय आर. आणि एअर बबलमध्ये आतून एअर असते. त्यामुळे त्याला पण एकच लेअर असतो. त्यामुळे त्याचा पण फॉर्म्युला काय येणार? 2T बाय आर. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलाय? एअर बबल दिलाय. त्यामुळे एअर बबल दिल्यामुळे फॉर्म्युला काय येणार एक्सेस प्रेशरचा? एक्सेस प्रेशर इज 2T बाय आर. राईट. सो आता व्हॅल्यू टाकूया. 2 सरफेस टी म्हणजे सरफेस टेन्शन किती दिलंय? 7.2 इंटू 10⁻⁻2 हे सरफेस टेन्शन दिलंय. राईट. हे क्वेश्चन मध्ये दिलंय. आपण रेडियस किती आहे? 2 इंटू 10⁻⁻4. राईट. 2 ला 2 गेला. 7.2 इंटू 10⁻⁻2 हा 10⁻⁻4 वरती गेल्यावर काय होणार? 10⁻+4. राईट. 7.2 इंटू 10⁻2 -2 + 4 दॅट इज 10⁻2. काय येणार आहे आन्सर? 720. राईट. सो एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप किती आलं? 720. राईट. सो हे फॉर्म्युले पाठ करा. एअर बबलसाठी, ड्रॉपसाठी आणि सोप बबलसाठी. एअर बबल आणि ड्रॉपसाठी सारखाच फॉर्म्युला. कारण का? कारण दोन्हीमध्ये एकच लेअर आहे आणि सोप बबलमध्ये 2 लेअर येतात. त्यामुळं ह्या फॉर्म्युला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर हा फॉर्म्युला मिळतो. राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटरचे 27 ड्रॉपलेट्स आहेत. कलर चेंज करूया. वॉटरचे किती ड्रॉपलेट्स आहेत? ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे छोटे ड्रॉपलेट्स. असे किती आहेत? 27 ड्रॉपलेट्स. राईट. 27 ड्रॉपलेट्स आहे. ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. आता ह्याची रेडियस स्मॉल आर घ्यायची का कॅपिटल आर? स्मॉल आर घ्यायची. कारण का? हे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत. छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत त्यामुळे ह्याची रेडियस पण स्मॉल असणार. त्यामुळे रेडियसला आपण स्मॉल आर कन्सिडर करूया. रेडियस किती आहे? 0.1 मिलीमीटर. नेहमीप्रमाणे ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया. 0.1 इंटू 10⁻³ मीटर. राईट. सो 0.1 म्हणजे किती असतं? 10⁻⁻1. सो 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻, किती येणार? 10⁻⁴ मीटर ही रेडियस आहे. राईट. 27 droplets of water each of radius 0.1 millimeter coalesce into a single drop. म्हणजे हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र झालेत टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप. एक मोठा ड्रॉप तयार करण्यासाठी हे 27 ड्रॉपलेट्स एकत्र झालेत. फाइंड चेंज इन सरफेस एनर्जी. चेंज इन सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी म्हणजे काय? DW. राईट. चेंज इन सरफेस एनर्जी फाइंड करायचं आहे. म्हणजे DW इक्वल टू क्वेश्चन मार्क. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर किती दिलाय? 0.072 न्यूटन पर मीटर. हे सरफेस टेन्शन आपल्याला काढायचं काय आहे? DW. तर फॉर्म्युला काय असतो DW चा? फर्स्ट बेसिक फॉर्म्युला काय असतो? DW इज TDA. राईट. पण आपल्याला काढायचं कशासाठी? ड्रॉपलेटसाठी. का? कारण आपल्याला छोटी रेडियस दिली. ड्रॉपलेटसाठी फॉर्म्युला काय असतो? DW आपल्याला फाइंड करायचा आहे. T ॲज इट इज. चेंज इन एरिया किती असतो ड्रॉपलेट्स मध्ये? 4πr². स्मॉल आर स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. कारण का? आपल्याला स्मॉल रेडियस दिली. राईट. 4πr² n - n⁻²/3. सॉरी, n⁻²/3 हा फॉर्म्युला असतो फॉर ड्रॉपलेट्स. जेव्हा स्मॉल रेडियस दिलेली असते तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा.
जेव्हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये ड्रॉपची रेडियस देतील, ही ड्रॉपलेटची रेडियस दिली होती ना, जेव्हा तुम्हाला ड्रॉपची रेडियस देतील तेव्हा कॅपिटल आरचा फॉर्म्युला वापरायचा. काय असतो कॅपिटल आरचा? DW इज टी सरफेस टेन्शन ऍज इट इज DA चेंज इन एरिया काय होणार? 4 पाय कॅपिटल आरचा स्क्वेअर n⁻⁴ -1. हा फॉर्म्युला कधी ऍप्लिकेबल आहे? जेव्हा ड्रॉपची रेडियस दिली असेल. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये आता कशाची रेडियस दिली आहे? ड्रॉपलेटची रेडियस दिली आहे, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागणार. तर आता व्हॅल्यू टाकूया आणि आन्सर काढूया. DW काय येणार? DW इज सरफेस टेन्शन काय आहे? सरफेस टेन्शन इज 0.072 इंटू 4. पायची व्हॅल्यू किती? 3.14 इंटू रेडियस किती आहे? 10⁻⁻⁴ चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻8. राईट. एन काय आहे? किती ड्रॉपलेट्स आहेत? 27. एन म्हणजे नंबर ऑफ ड्रॉप ऑर ड्रॉपलेट्स. एन काय आहे? 27. 27 मायनस किती आहे? 27⁻²⁵. आता फाइंड करूया. आता ह्याला 10च्या टर्म्स मध्ये कसं काढायचं? 72 इंटू 10⁻³ असं का लिहिलं? कारण इथं सगळे 10⁻². आपण 10⁻² एका साईडला घेतले तर आपल्याला कॅल्क्युलेशनला ते सोपं जाऊ शकतं. त्यामुळे 72 इंटू 10⁻³ केल्यावर परत हेच येणार ना. त्यामुळे ह्याचा आपण एक फॉर्म काढला. काय ना? 72 इंटू 10⁻³ पुढे काय? इंटू 4 इंटू 3.14 ला आपण 3 कन्सिडर करूया कॅल्क्युलेशनसाठी. इंटू 10⁻⁻8 इंटू 27 मायनस 27⁻⁴ असं केलं तरी आन्सर येणार ना. आता हे कसं फाइंड करणार? 27⁻²⁵. तर त्यासाठी 27⁻⁴ आपण काढूया. कारण का? 27 आपल्याला क्यूब रूट माहिती आहे, राईट. कारण 27 क्यूब रूट असतं 3 आणि क्यूब रूटचा स्क्वेअर केला तर 2/3 परत ऍज इट इज मिळणार आहे. त्यामुळे जर आपण ह्याला सिम्प्लिफाय करूया पुढं ऍज इट इज लिहून घ्या. 72 इंटू 10⁻³ इंटू 4 3 12 इंटू 10⁻⁸ इंटू 27 मायनस 27चा क्यूब रूट किती? 3 चा स्क्वेअर. राईट. हा 27चा क्यूब रूट फाइंड केलं 3 आणि वरचा स्क्वेअर ऍज इट इज. राईट. सो पुढं काय? 72 इंटू 10⁻³ इंटू 12 इंटू 10⁻⁸ इंटू 27 - 9 किती येणार? 27 - 9. 27 - 9. राईट. सो 72 इंटू 10⁻³ इंटू 12 इंटू 10⁻⁸ इंटू 18. राईट. सो हे आपलं आलंय. आता हे पुढं कॅल्क्युलेशन करूया. कसं येणार कॅल्क्युलेशन? हे आता सगळं मल्टिप्लाय करूया. हे जर आपण मल्टिप्लाय केलं, तुम्ही एक लॉग टेबल वापरून मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? आन्सर मिळणार आहे 1.628 इंटू 10⁻³ जूल. जूल का? कारण आपल्याला ही सरफेस एनर्जी आहे, राईट. एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. सो हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळणार आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल वापरून स्वतः करा. इथंपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. इथून तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करू शकता लॉग टेबल वापरून. ही कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट मी समजावून सांगितलेली आहे. सो हे फॉर्म्युला आहेत, हे तुम्ही फॉर्म्युला अनेकदा पाठ करा आणि हे आन्सर तुम्ही लॉग टेबल वापरून मिळवू शकता. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 21. A drop of mercury of radius. मर्क्युरीचा एक ड्रॉप आहे मोठा. मर्क्युरीचा एक ड्रॉप आहे. मर्क्युरीचा एक ड्रॉप आहे ऑफ रेडियस 0.2 सेंटीमीटर. आता हा मोठा ड्रॉप आहे त्यामुळे ह्याची रेडियस काय घ्यायची? रेडियस इज कॅपिटल आर. काय येणार? 0.2 सेंटीमीटर. ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया. काय येणार? 0.2 इंटू 10⁻² मीटर. राईट. ब्रोकन इंटू 8 ड्रॉपलेट्स. हा एक ड्रॉप आहे, त्याला ब्रोक किती ड्रॉपलेट्स मध्ये केला? 8 मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 8 ड्रॉपलेट्स मध्ये त्याला ब्रोक केला. 8 ड्रॉपलेट्स ऑफ सेम साईज. सगळ्याची साईज सेम आहे. फाइंड द वर्क डन. फाइंड द वर्क डन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? DW. वर्क डन म्हणजे सरफेस एनर्जी आणि दॅट इज DW. आपल्याला DW फाइंड करायचा आहे. इफ द सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज. सरफेस टेन्शन दिलाय. किती दिलाय? 435.5
डाइन पर सेंटीमीटर, डाइन पर सेंटीमीटर एवढं दिलंय, राईट. सो आता सगळं जर आपण सीजेस मध्ये घेतलं तरी आपल्याला आन्सर मिळू शकते, राईट. सगळेच आपण सीजेस मध्ये घेऊया, कारण इथं 0.2 सेंटीमीटर आहे आणि इथं पण 9 पर सेंटीमीटर दिले. सो सगळेच आपण जर सीजेस युनिट मध्ये घेतलं तरी सुद्धा आन्सर मिळू शकतं. तर DW चा फॉर्म्युला काय आहे, जेव्हा ड्रॉपलेटची रेडियस दिली असते, ड्रॉपची रेडियस दिलेली असते, ड्रॉपची म्हणजेच कॅपिटल आर दिलेला असतो, तेव्हा DW चा फॉर्म्युला काय असतो, टी इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर एन रेस टू 1/3 मायनस 1. मगाशीच फॉर्म्युला सांगितला, राईट. हा फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शन किती आहे, 435.5 इंटू 4 इंटू 3.14. रेडियस किती आहे, 0.2 चा स्क्वेअर, एन रेस टू 1/3. एन काय आहे, 8 ड्रॉपलेट्स आहे. एन म्हणजे नंबर ऑफ ड्रॉप, और एन म्हणजे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. 8 रेस टू 1/3 मायनस 1, राईट. सो 435.5 इंटू 4 इंटू 3.14. 0.2 चा स्क्वेअर किती येणार, 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 घरी सरकून पॉईंट म्हणजे 0.04. 8 चं क्यूब रूट किती, 2 मायनस 1, राईट. सो 43.5. ह्याला जर आपण 436 लिहूया, राऊंड ऑफ करूया, आणि हे 3.14 ला 3 लिहूया, म्हणजे ह्याला आपण वाढवलं आणि ह्याला कमी केलं, राईट. इंटू 4 मधला ऍज इट इज इंटू 0.04 इंटू 1, राईट. सो हे मल्टिप्लिकेशन करा. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर काय मिळणार आहे, हे 0.04 म्हणजे काय आहे, 4 इंटू 10 रेस टू मायनस 2 इंटू 3 इंटू 4 म्हणजे काय, 12 इंटू 12 इंटू 436, राईट. सो हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार, 218 इंटू 10 रेस टू मायनस 7 असं मिळणार आहे तुम्हाला. सो याचं फायनल आन्सर काय मिळणार, 2.18 इंटू 10 रेस टू मायनस 5 जूल. अगेन तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करा, स्वतः हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा लॉग टेबल वापरून. हे तर आपण राऊंड ऑफ करून आन्सर काढले. सो प्लीज तुम्ही हे कॅल्क्युलेशन लॉग टेबल वापरून स्वतः सॉल्व्ह करा. मी तर फक्त फॉर्म्युला सांगितलाय, कन्सेप्ट सांगितले. फक्त कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करणं हा तुमच्या एंडचा पार्ट आहे, राईट. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून लॉग टेबल वापरून करा आणि प्लीज इथून पुढचा आन्सर तुम्ही मिळवा. मी हे डायरेक्ट टेक्स्टबुक मधला आन्सर सांगितलेलं आहे. सो प्लीज तुम्ही हे लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा आणि आन्सर फाइंड करा, राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 22. How much work is required to form a bubble of 2 सेंटीमीटर. एक बबल आहे 2 सेंटीमीटर रेडियसचा, राईट. रेडियस किती आहे, 2 सेंटीमीटर आहे त्याची. 2 सेंटीमीटर रेडियसचा एक बबल आहे. हाऊ मच वर्क म्हणजे अगेन आपल्याला काय काढायचं आहे, वर्क म्हणजे DW. अगेन आपल्याला DW फाइंड करायचं. बबलची रेडियस किती आहे, 2 सेंटीमीटर. फ्रॉम द सोप सोल्युशन हॅव्हिंग सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन किती दिलंय, T इज 0.07 न्यूटन पर मीटर. सोप सोल्युशन मध्ये म्हणजे हा कुठला बबल आहे, सोप बबल आहे. हा बबल आहे सोप बबल, राईट. सोप बबल किती लेअर असतात, आतला एक लेअर आणि बाहेरचा लेअर, राईट. सो सोप बबलला लेअर किती असतात, 2 लेअर्स, 2 लेअर असतात, राईट. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे, DW आपल्याला फाइंड करायचं आहे. DW चा फॉर्म्युला काय असतो, DW इज TDA, राईट. सो हा DW चा फॉर्म्युला आहे, म्हणजे सरफेस एनर्जी, दॅट इज वर्कचा फॉर्म्युला आहे हा. सरफेस टेन्शन किती दिलंय, 0.07. DA म्हणजे काय, चेंज इन एरिया. चेंज इन एरिया कसा फाइंड करायचा, आता हा बबल आहे, राईट. ह्याचा एरिया कसा आपण फाइंड करतो, बबल म्हणजे हा एक स्पिअर आहे. स्पिअरचा एरिया काय असतो, 4πr². हा स्पिअरचा एरिया असतो. पण हा सोप बबल असल्यामुळं ह्याला किती लेअर आहेत, 2 लेअर आहे, 2 लेअर आहे, राईट. आतील एक लेअर आणि बाहेरचा लेअर, राईट. सो आतला लेअरचा फॉर्म्युला काढा 4πr² आणि बाहेरच्या लेअरचा 4πr². सो सोप बबल मध्ये एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार, कारण का 2 लेअर असल्यामुळं एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागतं, कारण का 2 लेअर आहेत. कारण सोप बबल मध्ये 2 लेअर असतात. जर ड्रॉप असतात तर काय आलं असतं, 4πr² ऍज इट इज आलं असतं. आणि जर एअर बबल असतात तरी काय आलं असतं, 4πr² ऍज इट इज आलं असतं. कारण का एअर बबल मध्ये सुद्धा आतमध्ये एअर असल्यामुळे एकच लेअर असतो, पण सोप बबल मध्ये 2 लेअर असतात, आतला लेअर आणि बाहेरचा लेअर.
त्यामुळे जो ओरिजिनल एरिया आहे स्क्वेअरचा त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. कारण का हा इफेक्टिव्ह एरिया आहे ना, चेंज इन एरिया आहे. इफेक्टिव्ह एरिया असल्यामुळं त्याला आतून सुद्धा लेअर आहे आणि बाहेरून सुद्धा लेअर आहे. त्यामुळे जो ओरिजिनल एरिया आहे स्क्वेअरचा 4πr² त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. राईट. सो ही कन्सेप्ट लक्षात आली तुम्हाला. चेंज इन एरिया काय येणार 2 × 4πr². राईट. हे येणार. कळलं का हे कसं आलं ते? कारण स्पेअरचा एरिया असतो काय, स्पेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो 4πr². हा बेसिक फॉर्म्युला आहे स्पेअरचा. राईट. पण इथं 2 लेअर आहेत, आतून पण लेअर आहे आणि बाहेरून पण लेअर आहे. सोप सोल्युशन दोन्हीकडून टच झाले. त्यामुळे फॉर्म्युला काय येणार, ह्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. 2 × 4πr². याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. राईट. सो काय येणार 0.07 × 2 × 4πr² काय येणार 8πr². राईट. सो 0.07 म्हणजे काय 7 × 10⁻² × 8 × 3.14 × रेडियस किती आहे, रेडियस दिले 2 सेंटीमीटर. राईट. सो 2 × 10⁻² मीटर. रेडियसचा स्क्वेअर करायचा, दॅट इज 2 × 10⁻² चा स्क्वेअर. राईट. 8 7 जा 56 × 10⁻² × 3.14 ला आपण 3 करूया, राऊंड ऑफ करूया. राईट. सो ह्याचा स्क्वेअर काय होणार 4 × 10⁻⁻4. राईट. सो 56 × 3 × 4 × 10⁻⁻6. सो 8 1 × 4. राईट. याचं मल्टिप्लिकेशन केलं × 10⁻⁻6. सो काय येणार 2 3 672 × 10⁻⁸ हे आपला आन्सर आहे. कशाचं 22चं. ह्याला जर आपण 1000 ने डिवाइड केलं तर काय येणार 0.672 × 10⁻⁵. सो हे राऊंड अप कडून आलेला आन्सर आहे. आपण कुठे राऊंड ह्या 3.14 ला आपण 3 कन्सिडर केले. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला जे टेक्स्ट बुक मध्ये दिलंय ते एक्झॅक्ट आन्सर मिळेल. हे राऊंड ऑफ केलेला आन्सर आहे. राईट. ही कन्सेप्ट तुम्हाला फक्त मी सांगितली. ही कन्सेप्ट वापरून तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. राईट. सो कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा आणि केल्यावर तुम्हाला टेक्स्ट बुक मधला आन्सर मिळेल. राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 23. A rectangular wire frame of size. एक रेक्टेंग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज, त्याची साईज किती आहे 2x2 ची फ्रेम आहे. एक रेक्टेंग्युलर फ्रेम आहे कितीची 2x2 ची, म्हणजे लेंथ 2 आहे आणि ब्रेड पण 2 आहे. राईट. इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन. म्हणजे ही रेक्टेंग्युलर जी फ्रेम आहे ती सोप सोल्युशन मध्ये डीप केली. राईट. ही कशात डीप केली, एक सोल्युशन आहे, एक समजा सोल्युशन आहे सोप सोल्युशन, त्यामध्ये आपण ही डीप केली. सोप सोल्युशन मध्ये आपण हे सोप सोल्युशन आहे बाहेरील पांढरं, त्यामध्ये ही रेड कलरची फ्रेम आपण त्यात डीप केली. राईट. अँड टेकन आउट आणि बाहेर काढली. ए सोप ऑफ फिल्म इज फॉर्मड. म्हणजे एक फिल्म फॉर्म होणार. राईट. एक सोप सोल्युशन मध्ये ही जर फिल्म आपण आत टाकली आणि बाहेर काढली तर आत या सोप सोल्युशन मध्ये एक फिल्म तयार होणार. राईट. अ फिल्म इज फॉर्मड इफ द साइज ऑफ फिल्म इज चेंज्ड टू 3/3. म्हणजे आता ही साईज चेंज केली, म्हणजे हे सोप सोल्युशन पहिला ऍज इट इज असणार. राईट. हे सोप सोल्युशन आहे. राईट. त्यामध्ये आता साईज चेंज केली, वायरची साईज चेंज केली. कितीची वायर आहे आता, ही वायर आहे आता 3/3 ची. 3/3 ची वायर टाकली. राईट. आणि परत टाकली आणि बाहेर काढली. आता इथं 3/3 ची वायर फॉर्म होणार आणि इथं 2/2 ची. राईट. सो कॅल्क्युलेट वर्क डन इन द प्रोसेस. वर्क डन आपल्याला फाइंड करायचं. वर्क डन म्हणजे TW, दॅट इज सरफेस एनर्जी आपल्याला फाइंड करायची. When the surface tension of soap film is 3 × 10⁻². सरफेस टेन्शन किती आहे 3 × 10⁻². DW फाइंड करायचं. DW चा फॉर्म्युला काय असतो, DW इज सरफेस टेन्शन इंटू इफेक्टिव्ह एरिया. राईट. DW इज TDA. आता टी तर आपल्याला दिलाय, पण आपल्याला काय काढायचं आहे चेंज इन एरिया. आता चेंज इन एरिया कसा फाइंड करणार, ह्या केस मधला एरिया मायनस ह्या केस मधला एरिया, डीए काढायचा आहे ना. म्हणजे A2 - A1 जर आपण जर केलं तर आपल्याला इफेक्टिव्ह एरिया मिळेल. राईट. सो फर्स्ट केस मधला एरिया काय मिळणार A1
काय येणार A1? तर A1 तुम्ही म्हणाल 3/3, राईट? 3/3 म्हणाल, राईट? तर काय येणार ते 9 सेंटीमीटर स्क्वेअर हे म्हणाल, राईट? हे येणार, राईट? फर्स्ट केसमध्ये. पण हे रॉंग येणार, कारण का ही वायर फ्रेम आहे, ही फ्रेम आहे, राईट? आणि ही फ्रेम आपण कशामध्ये बुडवले? सोप सोल्युशन मध्ये. सो जेव्हा ही फ्रेम आपण सोप सोल्युशन मध्ये बुडवणार, तेव्हा ते सोप सोल्युशन आतील लेंथला आतील लेंथला आतल्या लेंथला प्लस बाहेरच्या लेंथला पण टच होणार. सो त्याचा जो ओरिजिनल एरिया काय आहे? 9 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू आपल्याला 2 करायला लागणार. कारण का? कारण दोन्ही टू साइड म्हणजे दोन्ही लेअर मधून वॉटर टच झाले, राईट? दोन्ही लेअर मधून सोप सोल्युशन टच झाल्यामुळं जो ओरिजिनल एरिया आहे त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार. कारण का? ही फ्रेम आतून अशी पोकळ आहे, राईट? सो त्याला आतला पण लेअर आहे आणि बाहेरचा पण लेअर आहे. सो सोप सोल्युशन आतून पट टच होणार आणि बाहेरून पट टच होणार, राईट? सो जो ओरिजिनल एरिया आहे त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार, राईट? सो 9 इंटू 2 दॅट इज 18 सेंटीमीटर स्क्वेअर हा त्याचा एरिया येणार, राईट? कसा आला का? समजलं का? 2 लेअर असल्यामुळं ओरिजिनल एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करणार. जसं आपण सोप बबल मध्ये केलं होतं. सोप बबल मध्ये काय असतं? 2 लेअर असतात. सो जो ओरिजिनल एरिया असतो, ओरिजिनल एरिया त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागतं, म्हणजे इफेक्टिव्ह एरिया मिळतो, राईट? कारण दोन्ही साइडून वॉटर टच होते ना, त्यामुळं ओरिजिनल एरियाला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागतं, राईट? सो A1 काय आला? 18 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचप्रमाणे ह्याचा एरिया काय येणार? A2 चा एरिया काय येणार? तर ह्याचा ओरिजिनल एरिया काय येणार? रेक्टेंग्युलर फिल्म आहे ना, त्यामुळे त्याचा ओरिजिनल एरिया काय येणार? लेंथ इंटू ब्रेड दॅट इज 4 सेंटीमीटर स्क्वेअर. पण आपल्याला कसा एरिया फाइंड करायचा आहे? इफेक्टिव्ह एरिया फाइंड करायचा, राईट? त्यामुळे ह्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायला लागणार, राईट? कारण का? 2 लेअर असल्यामुळे. 2 लेअर आहेत, आतील एक लेअर आणि बाहेरचा एक लेअर, राईट? सो ह्याला 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय येणार? 8 सेंटीमीटर स्क्वेअर, राईट? सो आता हे एरिया आले दोन. सरफेस टेन्शन तर त्याने दिले, सो आपण ह्याच्यावरनं DW फाइंड करू शकतो. आता पण त्याने सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर मध्ये दिले, दॅट इज SI युनिट मध्ये दिले. सो आपण एरियाला पण SI युनिट मध्ये कन्वर्ट करायला लागणार. कसं करायचं? 18 सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कसं करणार? सेंटीमीटरचं मीटर मध्ये करताना 10⁻² न मल्टिप्लाय करायला लागतं, राईट? सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻² न मल्टिप्लाय करायला लागतं, राईट? पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे 10⁻² चा स्क्वेअर काय येणार? 10⁻⁻4, राईट? काय येणार? 10⁻⁻4 दॅट इज 18 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. युनिट कन्व्हर्जन केलं आपण. तसंच पुढे काय येणार? 8 इंटू सेंटीमीटरचं मीटर करताना आपण काय करतो? 10⁻² आणि हा वरचा स्क्वेअर ऍज इट इज. सेंटीमीटरचं मीटर करताना आपण 10⁻² करतो, राईट? आणि वरचा स्क्वेअर ऍज इट इज. म्हणजे काय येणार? 8 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. हे दोन एरिया आता आपल्याला मिळालेत, राईट? सो आपण आता DA फाइंड करू शकतो. कसं फाइंड करणार? सरफेस टेन्शन दिले. सरफेस टेन्शन काय आहे? 3 इंटू 10⁻². 3 इंटू 10⁻², राईट? DA काय दिलाय? DA म्हणजे ओरिजिनल फर्स्ट एरिया मायनस सेकंड एरिया, राईट? फर्स्ट एरिया काय आहे? 18 इंटू 10⁻⁻4 मायनस 8 इंटू 10⁻⁻4, राईट? सो आता हे कॅल्क्युलेशन करूया. 3 इंटू 10⁻². 18 मायनस 8 10 इंटू 10⁻⁻4 ऍज इट इज, राईट? सो काय येणार? 3 10 जा 30 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻4. सो आन्सर काय येणार? आन्सर येणार 30 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻4 किती? 10⁻⁻6. सो 3 इंटू 0 म्हणजे काय? 10⁻1, राईट? इंटू 10⁻⁻6. सो आन्सर काय येणार? 3 इंटू 10⁻⁻5 जूल. हा आपल्याला काय येणार? वर्क डन, राईट? चेंज इन वर्क डन. कॅल्क्युलेट वर्क डन त्यांनी विचारलं होतं ना क्वेश्चन मध्ये. सो चेंज इन वर्क डन काय आला? कॅल्क्युलेट वर्क डन काय आला? 3 इंटू 10⁻⁻5. सो हा बहुतेक लास्ट क्वेश्चन होता. बघूया. सो मगाचा लास्ट क्वेश्चन होता. आता पुढचा टॉपिक आहे KTG, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. त्याचे पण सोल्युशन आपण उद्याच अपलोड करणार आहे टेक्स्टबुक न्यूमरिकलचे. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि जर प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले नसतील म्हणजे जर रोटेशनल डायनॅमिक्सचे पण टेक्स्टबुक न्यूमेरिकल्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला. सो ते पण व्हिडिओ एकदा बघू चेक करा. आणि पुढचा टॉपिक आहे केटीज अँड रेडिएशन. सो टिल देन थँक यू सो मच.